एका बाजूला बातम्या येत होत्या की पहिल्याच पावसात 7,000 कोटी पाण्यात वाहून गेले, 7,000 कोटींचा मिसिंग आहे. पण पुढच्या 24 तासात त्याच मिसिंग लिंकवरून शेकडो गाड्या धावत होत्या, लोक निर्धास्तपणे प्रवास करत होते. हा विरोधाभास दाखवून देतो की म्हातारीनं कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी दिवस उजाडायचा थांबत नाही. पण काही लोकांनी, माध्यमातल्या काही बगलबच्च्यांनी खोटारडेपणाचा एवढा कळस गाठला होता की खरंच वाटू लागलं होतं की 1 करोड खोटारडे लोक मेल्यानंतरच हे पैदा झालेत बहुधा. जब 10 कमीने मरते हैं तो एक कुत्ता पैदा होता है। जब 100 कुत्ते मरते हैं तो एक सूअर पैदा होता है। और जब 1000 सूअर मरते हैं तो एक भड़वा पैदा होता है। और जब 1,00,000 भड़वे मरते हैं तब तो जैसा एक गंदा नेता पैदा होता है आदर्शवर्धन। आता जी गोविंदाच्या एका सिनेमातली क्लिप पाहिली ना तुम्ही, ती खरं तर अर्धवट आहे. त्यातल्या शेवटच्या वाक्यानंतरचं एक वाक्य जे इतकी वर्ष अर्धवट होतं, त्याचा काल परवा विधिमंडळात शोध लागलाय. म्हणजे ते काल परवा विधिमंडळात तयार झालंय. मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, काही लोक तर अशी आहेत की 1 कोटी खोटारडे लोक मेल्यानंतर ते पैदा झाले असते आणि लाजही वाटत नाही खोटं बोलायला. कनेक्टिंग लिंक सुरू झाल्यानंतरही दुसऱ्या दिवशी टीव्हीवर येऊन खोटं बोलतात. 1 कोटी, जयंतराव तुम्ही हसू नका, मी तुम्हाला नक्की सांगतो, आपल्याकडे काही हे नाही आहे, पण 1 कोटी खोटारडे मेल्याशिवाय पैदाच नाही होऊ शकत. जेव्हा 1 कोटी खोटारडे लोक मरतात, त्यानंतर जो एकमेवा द्वितीय पैदा होतो, तोच एवढं पराकोटीचं आणि बेमालूम खोटं बोलू शकतो. देवेंद्रजी हे नेमकं कशाबद्दल बोलतायत तर 4 तारखेपासून राज्यात जो धुवाधार पाऊस झाला, त्यात अगदी 9 आठवड्यापूर्वीच ज्याचं लोकार्पण झालं होतं, त्या मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या सुरुवातीला लावलेल्या कमानीवर दरड कोसळली आणि दरडीनं कमानीसकट रस्त्यावर लोळत घेतली. जवळपास 1,000 टन राडारोडा तिथं निर्माण झाला होता. जिथली कमान पडली त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले. त्या प्रसंगाची दृश्य आहेत जी स्वयंस्पष्ट आहेत. बाकी अजून काय नुकसान झालंय का तर नाही झालं. टनेलमध्ये लिकेजच्या बातम्या खोट्या निघाल्या. एवढंच काय तर रस्त्यावर साधा खड्डा देखील नाही, असं निवेदन मुख्यमंत्री विधिमंडळात करत असताना त्यांचं हे वेगळंच आक्रमक रूप पाहायला मिळालं आपल्याला. आता जो माणूस आजवर आपल्या प्रत्येक भाषणात माहिती घेऊ आणि योग्य ती कारवाई करू असंच बोलायचा, त्यावर टीका व्हायची की हे काय उत्तर आहे का. आता तोच माणूस जर तोडफोड बोलायला लागला तरी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांचं मला आश्चर्य वाटतं. फडणवीस असं बोलले, यापेक्षा फडणवीस असंही बोलू शकतात, याचंच काल अनेकांना आश्चर्य वाटलं असणार. खरंच माध्यमातल्या मोठ्या नावांनाही आजकाल आपली विश्वासार्हता जपण्याऐवजी सुपाऱ्या वाजवण्याचा छंद लागलाय की काय असं वाटू लागलं. सध्या सोशल मीडियावर असावा एक छंद, अमुक करण्याचा, तमुक करण्याचा, हे जाम ट्रेंडिंग झालंय. त्यातलाच हा एक छंद सुपारी वाजवण्याचा, त्याचा उल्लेख खुद्द देवेंद्रजींनी त्यांच्या कालच्या भाषणात केलाय. पण लगेच पाणी पडतंय आणि असे व्हिज्युअल दाखवणं सुरू केलं की जसं काही कनेक्टिंग लिंकच तुटली. आणि काही लोक ज्यांना तोंडखुरी आहे, आमचा विदर्भातला शब्द आहे, ते असे सुरू पडले की जणू काही 7,000 कोटी पाण्यात गेले. खरं तर पाऊस धुवाधार होता. दुसरी गोष्ट, दशकानुदशक आपण पाहतोय की मुंबई पुणे महामार्ग जो आहे, त्या महामार्गावर पावसाळ्यात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली नाही असा एकही पावसाळा आजवर गेलेला नाही. कारण या मावळ प्रांतातल्या डोंगराचा जो दगड आहे तो असाच पावसाच्या माऱ्यानं कोसळण्याचा अंगीभूत गुणधर्म घेऊन आलेला आहे. त्यामुळे दरड तर कोसळतेच. पण महाराष्ट्राच्या लौकिकात वृद्धी निर्माण करणारा मिसिंग लिंकचा जो प्रकल्प आहे तो पूर्ण झाला, त्याचं लोकार्पण झालं. त्या दिवसापासून अनेकांना पोटशूळ उठलाय. त्या पोटशुळाची परिसीमा गाठली गेली ती त्या मिसिंग लिंकवर दरड कोसळून त्याची कमान उद्ध्वस्त झाल्यानंतर. मिसिंग लिंकसह 6,170 करोड रुपये पाण्यात वाहून गेले असं कोणतरी म्हणालं, तर दुसऱ्यानं तोच आकडा उलटा केला, 7,160 करोड रुपये वाया गेले असा आरोप केला गेला. जगभरातल्या अभियांत्रिकी संस्थांनी ज्या मिसिंग लिंकची पाहणी केली आहे, त्याचं काम चालू असताना त्याच्या थक्क करणाऱ्या अभियांत्रिकीचं कौतुक केलंय. त्या मिसिंग लिंकबद्दल खऱ्या अर्थानं अपप्रचार केला गेला आता, असं म्हणावं लागेल.
प्रत्यक्षात 24 तासांच्या आत टनेलच्या तोंडावर पडलेला मलबा हटवला गेला आणि टनेलमधून वाहतूक सुरूही झाली. हे मात्र कोणालाच दखलपात्र वाटलं नाही. ती मिसिंग लिंक वाहून गेली हे असं धादांत खोटं बोलायला मात्र सगळे सरसावले होते. देवेंद्र को गुस्सा इसी झूठेपन का आता है. आणि त्यामुळेच ते बोलून गेले की 1 करोड खोटारडे लोक जेव्हा मरतात ना तेव्हा यांच्यासारखा एक खोटारडा जन्माला येतो. अर्थात ते सारं सामनाच्या जगप्रसिद्ध संपादकांना उद्देशून होतं असं अनेकांना वाटतंय. रोहित पवार, सुप्रिया सुळेंपासून टिपू सकपाळ, आपलं ते काय त्यांचं हर्षवर्धन सकपाळ, या साऱ्यांना होतं, उद्देशून होतं. तर सामना तर सोडा, सामना आजकाल शिल्लक सेनेतले गटप्रमुखही वाचत नाहीत. पण लोकसत्तासारखं विश्वासार्ह म्हणवलं जाणारं दैनिकही ज्या पद्धतीनं खोट्या आणि एकतर्फी बातम्या देतं ना ते खरोखरच पत्रकारितेतलं पाकिटाचं वजन अधोरेखित करणारं होतं. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्रजींच्या परवाच्या स्पष्टीकरणावर काल राज ठाकरेंनी टीका केली. ती फार महत्वाची आहे, कारण हेच देवेंद्र फडणवीस सेनेतल्या नेत्यांना, विशेषतः ठाकरेंना समजावत असायचे. तुम्ही असं म्हणता की आमच्यावर टीका करा पण महाराष्ट्रावर करू नका. कोण करताय महाराष्ट्रावर टीका? तुम्ही पहिल्यांदा हे मनातनं हा जो संभ्रम आहे ना तुमच्या काढून टाका. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नव्हे, तुम्ही म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता नव्हे. पण देवेंद्रजी सभागृहात म्हणाले, अरे देवेंद्र फडणवीसला शिव्या द्या, त्याला सवय आहे, शिव्या प्रूफ आहे मी. कारण जीवनात एकच गोष्ट शिकलो, आजपासून 10 वर्षांनी हे शिव्या देणारे दिसणार नाही, पण ती कनेक्टिंग लिंक असेल आणि देवेंद्र फडणवीसचं आणि एकनाथ शिंदेचं नाव असेल. पण माझा आक्षेप या गोष्टीला आहे, मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. की एक वेळ मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. याचा अर्थ असा होत नाही की देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की माझा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. ठाकरेंच्या दर्पोक्तीतला दर्प उग्र होता, अहंकाराचा दर्प. आम्ही म्हणजे महाराष्ट्र. या उलट देवेंद्रजी काय म्हणाले, तर मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. ते टीकाकारांना आमच्यावर टीका करू नका असं सांगत नाहीयेत, तर माझ्यावर टीका जरूर करा, शिव्याही द्या, मी शिव्या प्रूफ आहे, मला फरक पडत नाही. पण जे घडलंच नाही ते सांगून मीडियाच्या मदतीनं महाराष्ट्राची जगभरात, देशात नाचक्की तरी करू नका. पण हे वाक्य ज्याला हवं तसं त्यानं घेतलेलं आहे. काल राजसाहेबांनीही त्यांना उमजलेला त्या वाक्याचा अर्थ लावून सडकून टीका केली फडणवीसांवर. पण मला वाटतं अशा टीका होत राहिल्या तर आणि तरच लोक सत्यता तपासण्याचं धाडस करतील. एका बाजूला बातम्या येत होत्या की पहिल्याच पावसात 7,000 कोटी पाण्यात वाहून गेले, 7,000 कोटींचा मिसिंग लिंक मिसिंग आहे. पण पुढच्या 24 तासात त्याच मिसिंग लिंकवरून शेकडो गाड्या धावत होत्या, लोक निर्धास्तपणे प्रवास करत होते. हा विरोधाभास दाखवून देतो की म्हातारीनं कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी दिवस उजाडायचा थांबत नाही. पण काही लोकांनी, माध्यमातल्या काही बगलबच्च्यांनी खोटारडेपणाचा एवढा कळस गाठला होता की खरंच वाटू लागलं होतं की 1 करोड खोटारडे लोक मेल्यानंतरच हे पैदा झालेत बहुधा. तुमचं काय मत आहे? खरोखर 1 करोड खोटारडे लोक मेले आणि त्यानंतर हे पैदा झालेत? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.